हॅलो फ्रेंड्स, मी अल्पिता आणि स्वागत असतं तुमचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना आमच्या भाताची पेरणी करतो, तर म्हटलं तुमका पण दाखवूया. तर आता मी आमच्या शेतात जाते, तर चला. ना काय करतात? आता ना असा कडक ऊन लागता असा आजूबाजू, आणि उन्हात अशी भात पेरणी करूची लागत असं आमका वाटलाच नव्हता. असा एकदम कडक ऊन लागता उन्हाळ्यासारख्या. पाऊस मगाशी जरासं शिवारलो आणि गेलो. आता बघूया भातात पाऊस लागता की कसा काय का लोकडे आला. तर हल्ली ना मी आमच्या इकडे बघितलं आहे, आमच्या इकडे बरीच जण शेती करत नाही आणि त्यांना सांगूक पण खूप मोठेपणा वाटतात की आम्ही शेती करत नाही. आणि पण पहिलं बघा तुम्ही, जी काही आपली जुनी माणसं होती, जुनी पिढी, ती खूप मोठेपणाने सांगायची की यंदा आम्ही एवढी शेती केलं, यंदा आम्ही एवढा भात पेरलो. खूप त्यांना भारी वाटतं आता सांगताना. आणि खरंच आपण शेती करू म्हणजे काय, कसली लाज असा. पण हल्ली लोकांना शेती करूची खूप लाज वाटता. बरीच लोक शेती करत नाही आणि त्याची बरीच कारणं पण असतात. पण आपण बघितलं कोरोनासारख्या महामारीमध्ये आपल्या शेतीच एक अशी गोष्ट होती की त्यांनी आपलं पोट भरल्यान, लोकांचा काम नोकरी धंदो नसताना पण लोकांका तारल्यान तर आपल्या शेतीनंच. त्यामुळे सगळ्यांनी कसली लाज न बाळगता शेती करूकच हवी. त्यामुळे शेती खरं जास्तीत जास्त. आणि ना खरंच आपण कोकणातली लोक ह्या बाबतीत खरंच खूप नशीबवान असतो की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जपलेली जमीन ना, त्याच जमिनीत आपण पीक घेऊ शकतो. आणि आपण ना आपले जमिनी असत ते असे टिकवूक हवे. आपले जमिनी असत ते प्रत्येकान जपा, त्यांना विकू नको. आणि आपल्याक त्यामुळे असं पीक घेऊक मिळताला. आणि तुम्ही जर शेती करत नसाल ना, तर तुम्ही चालू करा शेती करूची. निदान तुम्ही जास्त शेती करू नको, पण स्वतःपुरती तुमका वर्षभर तांदूळ पुरतील एवढी शेती नक्कीच करा.
कारण आपल्या शेतातली गावठी तांदूळ असतात ना, त्याची जी उकडे तांदळाची पेज असता किंवा आपले गावठी तांदळाचा भात असता तो कसो लागता, किती मस्त लागता आणि त्याची काही चवच वेगळी असता, कारण ते आपण कष्टान मेहनतीन घाम गाळून पिकवलेला असता आणि त्या खरंच खूप सुख असता. तर तुमका अनुभवूक मिळताला, त्यामुळे प्रत्येकाने शेती करूक चालू करा जर तुम्ही शेती करत नसाल तर. म्हणजे हल्ली ना मी बघितले आपल्या कोकणातले शेतकरी असतात ना, ते 50% शेतकरी आपल्या शेतीपासून दुरावले असतात. 50% लोक शेती करतात आणि 50% लोक अशी हमखास सांगतात की हल्लीच आम्ही बंद केली, आम्ही ना हल्ली शेती करत, 2-3 वर्षापूर्वीच आम्ही शेती करूची बंद केली वगैरे वगैरे. तर शेती करा तुम्ही, कारण आपल्या कष्टाचं फळ जा मिळताना तर खरंच खूप मस्त असता, खूप आनंद देता आपल्याक आणि ह्याच खरा सुख असा. आणि शेती केल्यामुळे आपली जमिनी पण टिकून ठेवतात, त्यामुळे सगळ्यांनी जमिनी पण जपा, नाहीतर ते पड जमिनी असतील ना तर मग ते त्यांना गिरायका येतली, मग हळूहळू तुम्ही ते जमिनी विकूक चालू करतालाच. त्यामुळे आपली जमीन असं ती आपल्या कोकणातल्या शेतकऱ्याचीच हवी. आणि त्याचं कारण आपल्याला कळताच की कोरोनासारखी पुन्हा महामारी गेली की आपल्या जमिनींची किंमत कळता. तर भविष्यात तुमका कधी शेती करूची वाटली तर तुम्ही करू शकताच. त्यामुळे तुम्ही शेती तुमची थोडी थोडी करूची करताच ती चालूच ठेवा असं माका तरी वाटतं. आणि आपलं कोकणातलं शेतकरी शेतीमध्ये किती एक्सपर्ट आहे ह्या नवीन पिढीक तर समजूकच हव्या. नवीन पिढीक पण शेतीबद्दल आवड निर्माण होऊ हवी, त्यासाठी आपण शेती थोडीफार करूकच हवी. निदान आपले जी काही कला असता, जी की आपल्या पूर्वजांकडनं मिळाली आहे, ती आपल्या नवीन पिढीक पण मिळत आणि भविष्यात आपली शेती अशीच चालू राहायला हवी. म्हणून त्यामुळे सगळ्यांनी जमात तेवढी शेती करा. अशीच आपली शेत असं तर पड नको ठेवू, प्रत्येकानं जमात तेवढे कोपऱ्यांची शेती नक्कीच करा असं माका तरी वाटतं. तुमका काय वाटतं तर माका कमेंट करून नक्की सांगा. माका तुमचे कमेंट्स वाचूक खूप आवडतील. मगाशी ना कडक ऊन होता तर आम्ही घाबरलेलो, पण आता पाऊस येता असा, म्हणजे बारीक बारीक पाऊस लागता. आणि सर्व पेरताना म्हणजे थोडं पाऊस हवंच ना, उन्हात किती वाटतं, त्यामुळे आम्ही घाबरलेलो खूप. होऊ देत ना. मी 3 कोपऱ्यांका भात पेरला आणि एक कोपरं नांगरून ठेवलं असता. आता ते का बघू खयचा भात पेरूक मिळता आता. म्हणजे भात होता फुगवलेला तर संपला. आम्ही 3 कोपऱ्यांकाच मग आता भात पेरलो आणि एका कोपऱ्यात मग नंतर मग पुन्हा कोणतं तरी पेरू. आता टिलेर वाजेपर्यंत नांगरून घेतलं फक्त. उत्तम काका बसतलो लगेच.
प्रकारचा भात आणलेला नाही, म्हणजे सुवर्ण जा की आम्ही दरवर्षी पेरतो, आणि एक बारीक कोणता तरी बाजारातनं भात आणल्याने त्या काहीतरी श्रीराम नाही सॉरी साई म्हणून नाव होतं त्याचा, तर साई भात अशी 2 प्रकारची भातं आता आम्ही पेरलं. आणि आता हे बघा बारीक बारीक पाऊस लागता हा. मगाशी आमका खूपच टेन्शन येलेला, म्हणजे एकदम कडक ऊन लागत होता, उन्हाळ्यात लागतात असा, आणि आता पाऊस दिल्यामुळे आम्ही सगळेजण खूपच खुश झालो. पेरणीच्या टाईमला शेतकऱ्याक टेन्शन असतं की जास्त पण पाऊस लागता नाही आणि जास्त पाऊस जाता पण नाही, आणि त्याच टेन्शनमध्ये आता आम्ही असं पाऊस काय करतात आज कळत नाही हा. कारण आता पावसाळा सुरू पण होतोला, त्यामुळे पाऊस जास्त पण येऊ शकता किंवा मध्ये मध्ये पाऊस जाता पण, त्यामुळे काळजी लागली आहे की आमचा भात चांगला रुजान येऊ देत, एवढीच आमची एक इच्छा असते देवाकडे. तर आज फायनली आज आम्ही पेरणी केलं आणि फायनली आज तो दिवस इलो. कधीपासून वाट बघत होतो ह्या क्षणाची की कधी आमका पेरणी करूक मिळता, आणि आज आम्ही पेरणी केलेली आसा. जर पाऊस लागलो नाही आणि आज जसं ऊन लागला तसं ऊन पडला ना, तर मग आमका पाखरांग राखू किंवा का, कारण पाखरा मग सगळा भात खाऊन टाकतली. आणि पाऊस लागत असलो ना बारीक बारीक तर मग पाखरा नाही येणार जास्त. तर उद्या समजात उद्यापासून पाऊस काय करता आता. शेती करणं हे पण काही सोपी गोष्ट नाही. शेतीमध्ये पण खूप रिस्क असता, म्हणजे शेतकऱ्याक माहितीच नसता की पेरणी केल्यानंतर पुढे काय होताला, तरी पण तो बिंदासपणे शेतीत उतरता, शेती करता. हल्ली बऱ्याच जणांनी आमच्या इकडे शेती करूची सोडून दिल्यानी, कारण विकतचा आणि तांदूळ वगैरे मिळतात, त्यामुळे शेती बरीच लोक करत नाही. पण माझ्या मते प्रत्येकाने शेती करूक हवी, म्हणजे आपली शेती आता उगाच पड कशा करायची, आपल्या जमात तेवढी आपल्यापुरती करायची. आता आम्ही पण आमची शेती काही जास्त नाही करत, आमच्या पुरती करतो, आमका वर्षभर तांदूळ होतील एवढी आम्ही शेती करतो. मग पाणी भरला काय करू की उभ्या आहे का चिरळ काय आहे माती काय का बघ आता मोबाईल घर आणि मातीत नाचा बाय हवे माती काय दिलं तिथे चपलाची तरी पाहिजे हां हो तर आता ना पप्पांची हातमार पण करून झाली आणि टिलर पण लावून झालो हा, आणि भात पण झाला हा पेरून. तर आता बघूया भात कसं काय रुजताला, तर सगळं पावसावर डिपेंड हा. पाऊस चांगलं लागलो व्यवस्थित तर चांगलाच होत. तर बघूया कसा काय येता. तर चला आता मी घरी जातोय, सगळीजणं घरी गेली.
तर चला तर मग बाय बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर म्हाका कमेंट करून नक्की सांगा. बाय.